आता हे बघून सासूबाईचा ओरडा खावाच लागणार. काय झालं सांगतेच. अर्जुन इथे तयार होत होते ऑफिसला निघण्यासाठी आणि माझ्यापेक्षा लवकर उठल्यामुळे जरा जास्तच ॲटिट्यूड दाखवत होते. एकावर एक असे कपडे घालून जादूसारखं तयार होऊन ते ऑफिसला गेले आणि त्यानंतर मी माझी कामं करायला सुरुवात केली. पटकन आधी तर आंघोळ करून घेतली आणि त्यानंतर म्हटलं चला देवासाठी 2-4 फुलं भेटतात का म्हणून छतावरती गेले. फुल तर एक सुद्धा भेटलं नाही, पण वातावरण छान झालं म्हणून थोडाफार वेळ घालवला आणि नंतर खाली आले. म्हणलं आता दिवसभर वेळ घालवण्यासाठी काहीतरी कुटाणा केलाच पाहिजे, म्हणून माझा खजाना काढला आणि नंतर ना आईचा हा करंडा माझ्याकडे होता. म्हटलं यालाच थोडंफार काही रंगरंगोटी करूया म्हणून त्याला आधी स्वच्छ धुवून घेतलं आणि त्यानंतर रंगरंगोटी करायला बसले. एवढं काही चांगलं आपल्याला जमत नाही, पण त्यातली त्यात करायचा मी आधी प्रयत्न केला आणि बघा फायनल असं काहीसं टर्न आउट झालं होतं. तुम्हाला काय वाटतं? आता सासूबाई ओरडतील की कौतुक करतील हे तुम्हीच मला कमेंट करून सांगा. अर्जुन ऑफिसवरून आल्यानंतर आम्ही मंदिरात गेलो होतो. थोड्या दिवसाला आम्हाला डोसची गरज असते, म्हणजे ना निगेटिव्ह गोष्टी पळवण्यासाठी आम्ही महादेवाकडे पळतो. आणि बघा अर्जुन मला जबरदस्ती ना वडापाव आणण्यासाठी पाठवत होते. जसं काय हा माणूस मला फुकटच देणार होता. मग म्हटलं जाऊ द्या आपणच घेऊन यावं म्हणून ह्यांच्यासाठी वडापाव घेतला आणि आज जरा यांना जास्तच क्रेविंग होती ती जिलेबी खायची. गरम गरम जिलेबी घेतली आणि घरी आलो. चला आजसाठी एवढंच, भेटूया उद्या. बाय.